तर नमस्कार मित्रांनो, आज आपण VS कोडमधील शॉर्टकट कीज पाहणार आहोत. फर्स्टली आपण demo.html फाईल क्रिएट केली आहे आणि आज आपण फर्स्टली HTML स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला Shift+1+ एंटर की दाबायची आहे आणि एंटर करायचं आहे. तर आपल्याला HTMLचं स्ट्रक्चर मिळून जाईल. तर मी त्याला नाव देतो सिम्पल HTML स्ट्रक्चर. आपल्याला फक्त Shift+1+ एंटर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला HTMLचं हे स्ट्रक्चर मिळून जाईल मित्रांनो. तर आपण नंतर डिव अँड क्लास इन वन क्लिक, म्हणजे एका क्लिकमध्ये आपण डिव आणि त्याच्यामध्ये क्लास नेम हे कसं पाहिजे बघूया. तर डॉट प्लस क्लास नेम, म्हणजे आपण काही पण क्लास नेम देऊ शकतो. मी देतो आहे डॉट क्लासच देतो आहे, डॉट क्लास आणि एंटर केलं आहे. तर बघा डिवमध्ये क्लास आला आहे क्लास नावाने. तर आपण तो क्लास चेंज पण करू शकतो. मी डिव नावाने त्या क्लासला म्हणजे डिव नाव देतो. सो डिव नाव झालं आहे, डिव1 म्हणून नाव दिलं आहे मी. आणि त्यानंतर आपण बघूया, मी एक डिव घेतला आहे आणि त्या डिवमध्ये मी 4 अँकर टॅग घेतो आहे. फर्स्टली मी घेतो आहे नेम, त्यालाच कॉपी करतो आहे. ईमेल घेतो आहे आणि त्यानंतर मोबाईल आणि ॲड्रेस असं टाकतो आहे. आणि मला यामध्ये सगळ्या अँकर टॅगला एक सोबत हॅश टाकायचं आहे. मग ते कसं टाकायचं हे आपण पाहूयात. सो आपण डिव घेतला आहे, अँकर टॅग घेतला आहे. जर आपल्याला सगळ्या याच्यात हॅश टाकायचं म्हटलं तर एक एक अँकर टॅग सिलेक्ट करत बसावं लागेल आणि एक एक अँकर टॅगमध्ये टाकावं लागेल. सो हे करण्यासाठी आपण केलेलं आहे Alt+Shift+ डाऊन ॲरो मित्रांनो. डाऊन ॲरो म्हणजे खाली ॲरो, माऊसचा जो आपला ॲरो आहे Alt+Shift+ ॲरो खाली खेचला आहे, म्हणजे तुम्ही डाऊन की पण यूज करू शकता. सो सगळं आपलं एकदाच काम होऊन जाईल. मग मी हॅश दिलेला आहे. तर आपण थर्ड पाहूयात. थर्ड झालं आहे आपलं. फोर्थला पाहूयात कमेंट, म्हणजे आपल्या सिम्पल H1मध्ये मी वेलकम इन वेलकम इन शॉर्टकट असं H1मध्ये हेडिंग दिलं आहे, वेलकम इन शॉर्टकट ट्रिक्स. सो आपल्याला याला कमेंट कसं करायचं आहे, तर आपण फक्त Ctrl+/ देऊन आपण याला कमेंट करू शकतो डायरेक्टली. VS कोडमध्ये VS कोडचं फीचर आहे. Ctrl+/ दिलं ना तर हे आपलं कमेंट होतं आहे आणि परत Ctrl+/ दिलं तर अनकमेंट पण होतं आहे. सो हे झालं आपलं फोर्थ फीचर्स इन VS कोड. आपण आता फिफ्थकडे जाऊयात. मी UL घेतला आहे, UL टॅग, आणि त्यामध्ये LI टॅग घेतला आहे म्हणजे लिस्ट आयटम. मग त्यामध्ये मी नेम कॉपी पेस्ट करतो आहे, नेम, ईमेल, ॲड्रेस वगैरे. मी फक्त आता जर आपल्याला डायरेक्टली UL टॅगमध्ये LI जर आणायचे असतील तर कसे आणायचे ते पाहूयात. सो मी करतो आहे UL > LI मल्टिप्लाइड बाय आपल्याला किती वेळेस पाहिजे LI. मी 4 टाईम केले आणि एंटर केले. सो आपल्याला 4 टाईम LI म्हणजे लिस्ट आयटम आलेली आहे, लिस्ट दिसते आपल्याला. सो मला जास्त टाईम पाहिजे असेल तर करू शकतो. मी UL केलं आहे, ग्रेटरचं सिम्बॉल टाकलं आहे LI आणि मल्टिप्लाइड बाय मी 6 केलं आहे. सो 6 वेळेस माझं लिस्ट आलेली आहे. सो हे एक आपलं फीचर झालं आहे VS कोडमधील. सो हे आपले 5 फीचर झालेले आहेत. मी त्यामध्ये शॉर्टकट कीज टाईप करून दाखवतो. UL ग्रेटरचं सिम्बॉल टाकलं आहे आपण आणि लिस्ट आयटम पाहिजे आपल्याला 4 टाईम्स. तर आपण याला एंटर करून 4 टाईम्स लिस्ट आयटम आणू शकतो. सो आपण त्याच्या आधी पाहिलेलं कमेंट्सला आपल्याला Ctrl+/ पाहिजे. Ctrl+/ जर आपण केलं तर आपली H1 किंवा आपलं कोणताही पार्ट
कमेंट होऊ शकतो. त्यानंतर आपण डिवमध्ये टोटली आपल्याला हॅश टाकायचं होतं, तर टोटली आपण एकसोबत सगळ्या अँकर टॅगला हॅश कसं टाकलं हे पाहिलेलं आपण. सो त्यामध्ये आपण क्लिक केलेलं अल्टर प्लस शिफ्ट प्लस डाऊन ॲरो की, आपण माऊस पण डाऊन घेऊ शकतो, ते वर्क करतं. सो जर तुम्हाला असं करायचं असेल तर करू शकता. अल्टर प्लस शिफ्ट प्लस डाऊन ॲरो, डाऊन स्क्रोल पण करू शकता. त्यानंतर त्याच्या आधी आपण पाहिलेलं वन क्लिकमध्ये डिवमध्ये क्लास नेम कसं घ्यायचं. सो डॉट क्लास नेम द्यायचं. मी इथं डिव 2 म्हणून परत एक डिव 1 केलं आहे, प्लस एंटर करायचं. सो एक डिव तयार होतो आणि त्या डिवमध्ये क्लास, आपण जे क्लासला नाव देतो ते क्लास नेम येतं आहे. त्यानंतर आपण एंटर करू शकता आणि डिव एक तयार होतो. त्यानंतर आपण एक HTMLचं सिम्पल स्ट्रक्चर पाहिलेलं. त्यासाठी आपण शिफ्ट प्लस 1 ॲरो क्लिक केलेला आणि एंटर केलेलं. 1 की म्हणजे तिथं जर एक्सक्लेमेशन मार्क आहे. सो शिफ्ट प्लस एक्सक्लेमेशन मार्क प्लस एंटर केलं तर आपल्याला सिम्पल HTMLचं स्ट्रक्चर भेटून जाते. सो व्हिडिओ आपला झाला आहे. थँक्यू.